दिवसेंदिवस सोन्याचे दर गगनाला भिडतात, अगदी लाखाचा टप्पा पण ते पार करतायत. परंतु इथे एक अशी वेगळी बातमी आमच्या समोर आली याच्यामध्ये की एक असं राज्य आहे ज्याला जवळपास काही करोड रुपये फक्त व्याज मिळतं ह्या सोन्यामुळे. होय मित्रांनो, खरं ऐकतं तुम्ही. याच्यामध्ये कंडिशन अशी झाली आहे, तमिळनाडू सरकारने तेथील काही मंदिरांमधून त्यांना जवळपास 426 किलो सोनं त्यांना त्याच्यामध्ये मिळालेलं आहे, मंदिरांमध्ये दान केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता हे जे दान केलेलं सोनं आहे ना, त्याचं जर टोटल व्हॅल्युएशन काढायला गेलं ना 18,000 कोटी रुपये हे सगळं याचं व्हॅल्युएशन होते. मग तुम्हाला प्रश्न पडेल, अरे याचं काय? त्यांनी खूप स्मार्ट गेम केला याच्यामध्ये. त्यांनी काय केलं की तमिळनाडूमध्ये जवळपास 38,000 मंदिर आहेत, पण त्याच्यामधले 21 मंदिर जे टॉपला त्याच्यामध्ये लोकांचं दान येतं, तर त्याच्यामधून जे सोनं आलं तर त्यांनी काय केलं, वितळवलं. त्याच्या काही ब्रिक्स म्हणजे विटा बनवल्या आणि त्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ठेवल्या. त्याच्यामुळे काय होतं, त्यांना दर महिन्याला त्याच्यावर काही ना काही व्याज मिळतंय, जे काही करोडांच्या घरामध्ये, आणि हा पैसा ते काय करतायत, गव्हर्नमेंट चालवण्यासाठी वापरतायत. आणि हे पॉवर आहे एक चांगली इन्व्हेस्टमेंटची, पॉवर आहे एका योग्य ठिकाणी गोल्डला वापरल्याची. मग हा जो स्मार्ट मूव्ह आहे तो इतर पण गव्हर्नमेंट्सने घेतला पाहिजे का नाही, तुम्हाला काय वाटतं प्लीज खाली कमेंट करू शकता. आणि अशा काही संधी आहेत की जो पडलेला पैसा, पडलेलं सोनं म्हणजे जे साठलेल्या गोष्टी आपण ह्याला वापरात येऊन आपण पण काहीतरी वेगळं करू शकतो का, कमेंट करायला विसरू नका.